कोण नाही आलं सर्वे करायला बीएमसी कडनं, कोण आलं नाही. 50 वर्ष झाले इथं बसते मी. त्या तरी आम्हाला काहीतरी दिलं तर आम्ही जाऊ निघून धंदा पाणी सोडून. आता आमचं वय पण होऊन गेले, कोण नाही मागं पुढं करून खायला येत करून खातोय अर्धीभाग. रोज कमवायचं आणि रोज खायचं आमचं आहे. चालेल ना, का नाही चालणार? आपल्याला धंदा करायचा आहे तर कुठेही चालेल, पण ते बीएमसीने स्वतः घेतलं पाहिजे की आपला मराठी माणूस असेल कोणी असेल तर त्याची जो काम करतोय काही करतोय तर त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. काय करायचं, मजबूर आहे, काय तर करून खाल्लंच पाहिजे ना. 100 वर्ष झाली आमच्या सासूने केला धंदा आणि सासूच्या जागेवर मी बसायला लागले. 50 वर्ष झाली मला पण बसून. ध्यान बीएमसीने घ्यावं की हर एक जणाला त्रास नाही द्यावा. जे पण काम करतायत किंवा काय करतायत हे त्यांनी लक्षात घ्यावं बस. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. मी परत उभा आहे लोअर पोलीस स्टेशन जवळील इकडच्या जे काही ठेलेवाले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला. नुकताच प्रशासनाने बीएमसीने एक कायदा आणलेला आहे की याच्यात तुम्हाला हॉकर्सना एक QR कोड दिला जाईल आणि त्यांचं ते आयडेंटिटी कार्ड बनलं जाईल आणि त्यानुसार त्यांना एक मान्यता प्राप्त दिली जाणार आहे. आणि त्याचमुळे त्यांना ज्यांच्याकडे ते QR कोड नसेल किंवा त्यांच्याकडे जी आयडेंटिटी नसेल त्यांना मान्यता प्राप्त नसणार आहे आणि त्यांना वगळलं जाईल ह्याच्या स्कीममधून. तर जाणून घेऊया आपण त्यांची हॉकर्सची काही प्रतिक्रिया. तो अंकल, आप क्या बताएंगे, आपका सर्वे हुआ क्या कि आपको हॉकर ID QR कोड मिलेगा? हाँ मिलेगा, अच्छा है. क्यों आपका सर्वे हुआ, मतलब जो भी है सर्वे हो गया. जिधर बैठाएंगे उधर बैठ जाऊंगा. मतलब आपको अभी तक बताया नहीं कि आपकी जगह फिक्स की? नहीं, अभी तक आप बताए नहीं है. तो कभी तक पता चलेगा आपको? क्या लगता किसी वाला बोलेगा तभी. सबका सर्वे हुआ है, जब तक बोलेंगे तब तक आ जाएगा. तो आपसे कुछ फीस ली गई उसके बारे में? 100 रुपए का फार्म लिया गया था. सिर्फ एक फॉर्म 100 रुपए का दिया? फार्म, बाकी ID 5-6 ID लगा था, वही मंगा के सिग्नेचर हुआ था. अपने को लिस्ट मिला है. मतलब आपको सिर्फ जगह नहीं पता है, बस आपको एक ID मिलेगा? यहीं पर फार्म भरा था. नहीं, आपको नई जगह कौन सी अलॉट की जाएगी? जगह नहीं, नई जगह कहीं नहीं अलाउड है. हाँ, पर आपको ID आपको सिर्फ अलॉट किया गया रहना. ID अलॉट झाली आहे. आपण अजून काही जाणून घेऊया. अंकल, आपको ID अलॉट की है क्या बीएमसी ने, हॉकर्स ID? नहीं तो आपका सर्वे हुआ है क्या? वो तो सबका करता है, हो गया है. आपका सर्वे हो गया, मतलब आपको ID मिलेगा बाद में? अभी तो कुछ नहीं मिला. अभी तक तो नहीं मिला है, पर आगे जाके मिलेगा आपको लग रहा है? अच्छा, तो आपको यही जगह चाहिए या फिर आपको अलग जगह जब भेज देंगे तो कैसा लगेगा? हम तो यहीं बैठता हूँ. तो आपको यही जगह मिलेगी तो अच्छा है. हाँ, तर आपण बघू शकतो त्यांना हीच जागा जर भेटेल तर त्यांना ही मान्यता प्राप्त आहे. कारण बीएमसी स्वतः त्यांना एक QR कोड देऊन त्यांची ही जागा फिक्स करेल की नाही हे त्यांना शाश्वती नाही, पण अद्याप तरी त्यांना फक्त एक ID अलॉकेट केलं जाईल. मावशी, बीएमसीने नवीन रूल काढलाय हॉकर ID बद्दल. तुमचा एक QR कोड बनणार आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला एक ID देणार आणि मग तुमचा सर्वे झाला का इकडे कोणता? सर्व काय नाही झालं बाबा, हेच आहे आमचं करायचं. पण त्याच्यात त्यांनी 94,000 असे हॉकर्स जे कोण रस्त्यावरती ठेले लावतात त्यांचे सर्वे केले आहेत आणि त्यांना ID दिलं जाणार आहे आणि त्यांच्या सर्वेनुसार ते ज्यांना भेटणार त्यांनाच अधिकृत मान्यता प्राप्त होणार आहे आणि ज्यांना नाही होणार त्यांना ह्याच्यातून वगळलं जाईल. तर तुमचा काय सर्वे झाला का? आमचं काय सर्वच नाही, आम्ही हेच करतो. आम्हाला काय कळत पण नाही काय करायचं काय नाही. आम्ही हेच आहे पहिल्यापासून. एवढं 100-200 रुपये कमवतो आणि जातो. तुम्ही ते कधीपासून आहात मग? आम्हाला झाले आता 50-60 वर्षाला गाठायला जवळजवळ. 7 वर्ष म्हणजे तुम्ही इथे जाता, ह्याच जागा ठिकाणी लावता? या ठिकाणी इथल्याशिवाय कुठं जात नाही, काय नाही, इथंच असतं माझ्या. कुठे आता राहायला? राहायला वरलेलं आहे मी 52. म्हणजे जवळच राहता तशी? भाडं भरावं लागतं, महिना 15,000 भाडं द्यावं लागतं. आता तुम्हाला ID अलोकेट नाही केलं तर तुम्हाला यातून वगळलं जाईल आणि प्रशासन तुम्हाला इथून हटवू देखील शकतं. तर तेव्हा काय कराल?
काय करायचं, मजबूर आहे, काय तर करून खाल्लंच पाहिजे ना, त्याला विलाज नाही. मग तुम्हाला तुमची प्रशासनाकडे काही मागणी आहे का की तुमच्या सर्वे व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला आयडी अलॉकेट झाली पाहिजे? जे आम्हाला काय कळत नाही यातलं बाबा. आता हा कसा तुमचा एक त्यांनी कसा तो पेटीएमचा QR कोड ठेवलाय, तसं तुमचा एक QR कोड असा अलॉकेट केला जाणार. त्यासाठी सर्वे झालाय, तसं असं BMC सांगतं की सगळ्यांचा झालाय. आता ते त्याच्यातून जे वगळले जाणार त्यांचं काही होणार नाही. तर तुम्ही अशा परिस्थितीत काय कराल मग? आता बघू, आम्हाला आमचं जसं जमल तसं, त्यांनी कसं काय कर म्हणतील तसं करायला पाहिजे आम्हाला. तुमचा सर्वे झाला पाहिजे असे तुमची इच्छा आहे? हा, झालं पाहिजे. काहीतरी द्या तरी आम्हाला, काहीतरी दिलं तर आम्ही जाऊ निघून धंदा पाणी सोडून. आता आमचं वय पण होऊन गेले, कोण नाही मागं पुढं करून खायला, येत करून खातोय अर्धीभाग. रोज कमवायचं आणि रोज खायचं आमचं आहे. माझ्या मागं कोणच नाही, मुलं नाही, कोण नाही. एक मुलगी आहे, दिल्या घरी. तुमचा आयडी बनल्यावर तुम्हाला हीच जागा भेटणार आहे याची काही शाश्वती नाही, तर तुम्हाला हीच जागा पाहिजे की तुम्हाला दुसरीकडे चालेल? चालेल, कुठे दिलं जागा बसायला, व्यवस्थित जागा दिली तर बसू आम्ही, असं काही नाही. राजींचं म्हणणं आहे की इथे जवळपास कोणतीही जागा दिली त्यांना तरी चालणार आहे, आणि त्याचबरोबर त्यांना अजून अद्याप काहीच याची खबरबात नाही की त्यांचा सर्वे पण झालेला नाही, आणि नाही त्यांचा काही त्यांना BMC तर्फे कोणी त्यांचा सर्वे घेण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी कोणी आलेलं नाही. तर त्यांची हीच मागणी आहे की जर सर्वे त्यांचा होईल तर ठीक असेल, आणि नाहीतर त्यांना जी काय जागा त्यांना अलॉकेट केली जाईल ही त्यांना मान्यता असेल त्यांना. तर आपल्यासोबत एक दादा आहेत आणि ताई आहेत, जे इथे मोमोजचा एक स्टॉल लावतायत आणि चालवतायत. तर तुमचा काय BMC कडून एक कोण आलेला का की सर्वे करायला तुम्हाला हॉकर्स आयडी? नाही, अजूनपर्यंत तर कोण आलं नाही आणि त्या गोष्टीची आयडियाही नाहीये आणि कोणी सांगितलंही सुद्धा नाहीये. आलं असतं तर कळालं असतं, तर अजून तर कोणी आलं नाहीये. म्हणजे तुमचा कोणताही प्रकारे तुमचा आयडी बनेल हे पण तुम्हाला शाश्वत नाही, कारण समोरच ते काका बसले आहेत, ते बोलले ना माझा आयडी सर्वे झालाय, माझा आयडी पण येणार आहे, कधी येणार आहे त्यांना माहिती नाही, पण त्यांचा सर्वे झालेला आहे असं ते तरी म्हणतात. अद्याप या एरियातलेच आहेत ते. तर तुम्हाला इकडेच जागा भेटेल याची शाश्वती नाही, पण तुम्हाला दुसरीकडे विस्तारित केलं जाईल, कुठे विस्थापित केलं जाईल इथून, तर चालेल का तुम्हाला? चालेल ना, का नाही चालणार? आपल्याला धंदा करायचा आहे तर कुठेही चालेल, पण ते BMCने स्वतः घेतलं पाहिजे की आपला मराठी माणूस असेल, कोणी असेल, तर त्याची जो काम करतोय, काही करतोय, तर त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. आता तुम्ही बोलता सर्वे बद्दल, तर ह्या गोष्टीचा आयडिया नाही आहे मला, पण ही गोष्ट घडत असेल तर चांगली गोष्ट आहे. जर इथं नाही तर दुसरीकडे कुठे या सगळ्या गोष्टी घडत असेल तर चांगली गोष्ट आहे ही. तर त्यांनी हाही विचार करावा की जो करणार आहे, तर मला इंटरेस्ट आहे बिझनेसमध्ये, मी का काम करू, मला बिझनेसच करायचा आहे. तर ही गोष्ट त्या लोकांनी पण ध्यानात घ्यावी. तर त्यांना तुमचा एक सर्वे झाला इकडे, तर तुम्हाला चालेल का? का नाही चालणार? कोणत्याही व्यक्तीला चालेल, मलाच काय, कोणी असेल, जर कोणीही धंदा करत असेल, कोणी काम करत असेल, त्याला सगळ्यांना चालेल. हे मलाच नाही तर सगळ्यांना चालेल. ती गोष्ट चांगलीच आहे. जर एखादा चांगलं होते तर ते चांगलंच वाटणार ना. पण हे त्या गोष्टीचं ध्यान BMCने घ्यावं की हर एक जणाला त्रास नाही द्यावा, जे पण काम करतायत किंवा काय करतायत हे त्यांनी लक्षात घ्यावं बस. पण जर का तुम्ही या लिस्ट मधून वगळले जाल किंवा जर तुमचा आयडी नाही बनला आणि परस्पर तुम्हाला इथून उचलण्यात आलं, तर त्या परिस्थितीत तुम्ही कसे सामोरे जाल त्याला? आता ही परिस्थिती महाराष्ट्राला माहिती आहे की आपण काय नाही करू शकत, सीधा अंदर. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी काही नाही करू शकत. एक मी सामान्य माणूस आहे, ते जे बोलतील ते मला ऐकावंच लागेल. ह्या पुढे आपलं काही चालणार नाही. पण ज्या लोकांनी त्यांनी विचार केला तर ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी काय असं केलं तर मी त्या पुढे काही करू नाही शकत. हे त्यांनी विचार केला पाहिजे. मी तर सामान्य माणूस आहे, मी काय करू शकतो त्यांच्यासाठी, त्यांच्यावर मी काय करू शकतो? मी तर काहीच नाही करू शकत. दादांमुळे आपल्याला अजून एक मुद्दा उपस्थित होतोय की उत्तर भारतीय इकडे ठेला लावतोय आणि त्यांचा सर्वे होऊन झालेला आहे आणि त्यांचा आयडी पण बनणार आहे, पण इकडे मराठी माणूस आपला स्वतः स्वयंरोजगार जो राबवतोय त्यानुसार त्यांना त्यांचा आयडी बनवून भेटत नाही, त्यांचा सर्वे झालाच नाही असं म्हणतात ते. तुम्ही इथे किती वेळपासून लावता तुम्ही? मला तर आता 2 महिने तर झालेत आणि माझा टायमिंग आहे 4 ते 10 पर्यंत मी असतो इकडे. 4 ते 10 वाजेपर्यंत माझा बिझनेस चालू असतो इकडे. तुम्ही तसे जुने जात तर तुमचा सर्वे होऊन जायला पाहिजे होता. हा, आता झाला पाहिला होता. आता ते त्यांनाच माहिती, आता सर्वे का नाही झाले, काय नाही झाले. ठीक आहे, आता बघू, येतील. झालं नसेल किंवा येत असतील किंवा माहिती नसेल, आता अजून बघू थोडे दिवस.
तर आपण अजून काही लोकांची आपण जाणून घेऊया की ही तफावत फक्त ह्यापुरतीच आहे की कारण ह्या आजींचं पण नाही झालेलं सर्वे जशा त्या म्हणाल्या की अद्याप तरी त्यांना काही त्याची सूचना नाहीये. तर आपण पुढे अजून लोकांशी संवाद साधूया. तर आपल्यासोबत आजी आहेत जे इथे धंदा करतायत. आजी काय सांगाल, कोण आलेलं बीएमसी कडून सर्वे करायला किंवा कोण नाही आलं सर्वे करायला बीएमसी कडनं? कोण आलं नाही. 50 वर्ष झाली इथं बसते मी. कोण आलं नाही सर्वे करायला. आली म्युन्सिपाल्टीची गाडी, उचलायचा माल, गेली गाडी, लावायचा माल. तुमचं आयडी नाही बनलं तर तुम्हाला इथून विस्तारित केलं जाईल किंवा इथून इथे धंदा न लावला उठवल्या जाईल. आयडी नाही बनवलं तर आमचं उठवल्या जाईल. आम्हाला काय आधारच नाही, काही आधार नाही आम्हाला. तुम्हाला चालेल का तुमचा सर्वे झालेला, तुमचा आयडी बनलेला? चालेल की, काय झालं चालायला? आयडी बनला तर चांगलंच आहे. चांगलं आमच्या हक्काची जागा तरी होईल. हा, आयडी बनले तर हक्काची जागा होईल आमची, बसायला भेटन. पण तुम्हाला इकडचीच जागा भेटेल, तुमचा आयडी बनून ह्याची शाश्वती काही नाहीये. तुम्हाला दुसरी जागा असेल तर चालेल? नाही नाही, इथंच जागा पाहिजे ना आम्हाला. इथंच जागा पाहिजे. इथंच पोट भरतोय म्हणलं, इथंच जागा पाहिजे. इथून दुसऱ्या एरियात टाकलं तर कसं जमल? आजी पण आमची इथंच करत होती. वर्षानुवर्षे आजी इथेच आहेत आणि इथेच धंदा लावत आहेत. तर त्यांचं मन 100 वर्ष झाली आमच्या सासूने केला धंदा, आणि सासूच्या जागावर मी बसायला लागले. 50 वर्ष झाली मला बसून झाली 50 वर्ष. आजींची ही दुसरी पिढी इथे धंदा लावत आहे आणि इथे मराठी माणसांसाठी अशी काही सोय केलेली नाही सरकारच्या वतीने, बीएमसीच्या वतीने खास करून, कारण हा उपक्रम बीएमसीने राबवलेला आहे. तर आमची हीच मागणी असेल की त्यांनी इकडे सर्वे करावा, जेणेकरून कोणावरती अन्याय नको व्हायला आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाला पोटापाण्याची त्याची गरज भासली जाईल. आणि आम्ही मेहनत करून खातोय. आम्ही काय भाड्याने बिड्याने देत नाही. स्वतः कष्ट करतोय, स्वतः राहतोय. आम्हाला दुसरं काय लागत नाही. फक्त आम्हाला इथंच सर्व्हिस करून दिला तर लय चांगलं होईल. लय चांगली पुण्य भेटन तुम्हाला खरंच. आम्ही लय वर्ष बसतोय. माझी सासू 50 वर्ष बसून मिली, आता 90 वर्षाची म्हातारी होऊन, आणि तिच्या जागावर मी बसते. मला 50 वर्ष झाली बसून, पण काही आम्हाला मिळलं नाही अजून. बीएमसीकडनं काही आम्हाला असं मिळलं नाही का तुम्हाला काय होईल म्हणून, काय तुमची सोय होईल म्हणून. असं काय अजून काय आम्हाला काय भेटलं नाही. बघू शकतो आपण, आजींची हीच मागणी आहे की त्यांची काहीतरी सोय हो आणि त्यांना इथेच प्रस्थापित केलं जावं आणि इथे त्यांचा धंदा हा फुलो. तर इथेच मी आपली रजा घेतो. कॅमेरा पर्सन दीक्षा सोबत मी सुमया गावडे, साऊथ मुंबई न्यूज, शहर मुंबईचा. बघत राहा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.